अग अबला म्हणती तुला साजणी, मी ग जातीचा मर्द गडी, बघता बघता उतरीन नक्षा, होऊन जाऊ दे खडाखडी. मराठी चित्रपटांना तरुण, तडफदार, बोलका चेहरा लाभलेला रुबाबदार नट आणि ज्यांच्या आवाजालाही माधुर्यासह गायनाची अभिजात शैली लाभली आहे असे देखणे गायक नट म्हणजेच अरुण सरनाईक. आपले वडील गायक नट आणि महाराष्ट्र कोकिळ अशी ख्याती असलेल्या पंडित शंकरराव सरनाईक यांच्याकडून लाभलेला अभिनय आणि गायनाचा वारसा अरुणजींनी जीवापाड जपला. अष्टपैलू आणि हाडाचा कलावंत असलेल्या अरुण सरनाईक यांच्या कला कारकिर्दीला मानवंदना देऊया आजच्या रुपेरी मुद्रा कार्यक्रमातून. ही ढंगदार मद मस्त नार, कशी फिरवी नजरचा भवरा, नजरचा भवरा, नजरचा भवरा. मूळ कोल्हापूरच्या असलेल्या अरुण सरनाईक यांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. शिक्षणानंतर काही काळ अरुणजींनी इचलकरंजीतल्या एका अभियांत्रिकी कारखान्यात नोकरी देखील केली. पण मनानं आणि शरीरानं हाडाचा कलावंत असलेल्या अरुण सरनाईक यांना अभिनय आणि गायन विश्व खुणावत होतं. 1956 साली मो. ग. रांगणेकरांच्या भटाला दिली ओसरी या व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. तर 1961 साली अनंत मानेंच्या शाहीर परशुराम या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतरच्या काळात दिनकर पाटलांच्या वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांच्या विठू माझा लेकुरवाळा या चित्रपटात आपल्या अभिनयाची मुद्रा रसिकांच्या मनावर ते उमटवत राहिले. मी यांच्या सवालाचं उत्तर द्यायला तयार आहे. शाहीर कुठे होता हो तुम्ही? मला वाटलं तुम्ही येतच नाही. वाट बघून बघून थोडं शिणलं किंवा माझ. अगं वैरानं मारेकरी घातलं होतं. काय म्हणता? का वर्मी लागला होता, पर तुला सबूत दिला होता ना का, म्हणून आलो. पण असं झालं होतं तरी काय? ते मागणं सांगतो, आधी यांच्या सवालाचं उत्तर देतो. ऐका. 1960 आणि 70च्या दशकात अनंत मानेंच्या बहुतांश तमाशाप्रधान चित्रपटांचा चेहरा आणि गावरान बाजाचा तरुण नायक अशी ओळख अरुण सरनाईक यांची झाली. आल्या नाचत नाचत मेनका रंभा, आल्या नाचत नाचत मेनका रंभा. सवाल माझा ऐका, केला इशारा जाता जाता, काय हो चमत्कार, गणगवळण, एक गाव 12 भानगडी, अशीच एक रात्र होती, फरारी, आई अशा चित्रपटात अभिनय केल्यामुळे त्यांची प्रतिमा ढोलकी वादक अशी देखील बनली. त्याआधी राजा ठाकूरांच्या रंगल्या रात्री अशा या चित्रपटात अरुण सरनाईक सर्वप्रथम ढोलकी वाजवताना दिसले. त्याशिवाय सांगू कशी मी, डोंगरची मैना, पाहुणी, कुंकवाचा करंडा, सुभद्रा हरण, संथ वाहते कृष्णामाई, सुरंगा म्हणत्यात मला, थांब लक्ष्मी कुंकू लावते, तर 1970च्या उत्तरार्धात सिंहासन, शरण तुला भगवंता, बदला, भैरू पैलवान की जय अशा अनेक चित्रपटात विविधांगी व्यक्तिरेखा त्यांनी रेखाटल्या. अरुण सरनाईक हा एक उत्तम अभिनेता होता आणि कधी अभिनय असा त्यांनी केला नाही. अगदी नॅचरल, स्वाभाविक. आपण जसं तुम्ही आम्ही बोलतो, मग तो स्क्रीनवर अभिनय असो त्याचा किंवा स्टेजवर असो, अगदी स्वाभाविकपणे तो अभिनय करायचा. कधी कृत्रिमता त्याच्यामध्ये नव्हती. अरुण सरनाईक यांचा अभिनय सर्वांना आपलासा वाटण्यामागचं कारण म्हणजे मुंबईचा जावई, घरकुल, जावई विकत घेणे आहे या चित्रपटातून त्यांनी साकारलेला शहरी मध्यमवर्गीय नायक. तर भोळी भाबडी चित्रपटात स्वतःच्या बायकोसह समाजासोबतही प्रतारणा करणारा खलनायकी चेहरा प्रेक्षकांना भावला. थांबा, मी चार बांधून चाल नको बा, तुझं गाणं ऐकायला नाच बघायला मिळतो. आपण निवांत बोलत बस. एक यशस्वी अभिनेता होण्यासाठी आवश्यक ते सर्वच गुण अरुण सरनाईक यांच्याकडे होते. तसंच आणखी एक सामर्थ्य होतं, ते म्हणजे पहाडी आणि लयदार आवाज. अरुण सरनाईक यांच्यामधील संगीताचा आविष्कार
पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. डोंगरची मैना आणि गणगवळण या 2 चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्वगायनाची संधी दिली. घरकुल या चित्रपटासाठी सी रामचंद्र यांनी त्यांच्याकडून पप्पा सांगा कुणाचे हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटामधील एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला ग हे गाणंही सरनाईक यांच्यावर एक उत्कृष्ट गायक म्हणून शिक्कामोर्तब करणारं ठरलं. रिद्धी सिद्धीचा भाग्य विधाता देव गजानन बुद्धिदाता. श्रीरामचंद्र जे म्युझिक डायरेक्टर आहेत त्यांना माहीत होतं की अरुण चांगलं गातो, म्हणून अरुणला त्यांनी 2-3 गाणी दिली. एक फार गाजलेलं त्याचं गाणं पप्पा सांगा कुणाचे, पप्पा मम्मीचे वगैरे, म्हणजे एक चांगला नट असूनही रांगडा नट म्हणून तो वाखाणणी होत असे त्याची. त्याचबरोबर एक तो चांगला गायकही होता, हे महत्त्वाचं. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री अशा, धाकटी बहीण या चित्रपटासाठी अरुण सरनाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आलं होतं. केव्हा आलास? सकाळीच आलो. तबला ढोलक्याला पुड्या करायला टाकल्यात. बर अजून झालं नाही. नाना म्हणाले जातोस कोल्हापूरला तर मास्तरना भेटून ये. बर बस बस. याशिवाय गोष्ट जन्मांतरीची, गुड बाय डॉक्टर, लवंगी मिरची कोल्हापूरची, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकात भूमिका साकारून शेवटपर्यंत त्यांनी रंगभूमीसोबत आपली नाळ कायम ठेवली. अग आवर आता जीभ नाही तर लिलाव होईल अब्रूचा, अनडोळ्याच्या या कमळामधून जन्म होतसे अश्रूंचा. अरुण सरनाईक यांची कारकीर्द 70 तसंच 80च्या दशकात यशाच्या शिखरावर होती. पण काळानं त्यांच्यावर अचानक झडप घातली. 21 जून 1984 या दिवशी कोल्हापूरहून पुण्याकडे आपल्या घरी पंढरीची वारी या चित्रपटाचं चित्रीकरण आटपून आपल्या कुटुंबासह परतत असताना त्यांच्या गाडीला जबर अपघात झाला, ज्यामध्ये ते जागीच गतप्राण झाले. एका अद्वितीय, प्रतिभाशील आणि कर्तृत्ववान कलाकारानं अशा रीतीनं दुर्दैवी एक्झिट घेणं म्हणजे मनाला चटका लावणारी बाब म्हणावी लागेल. अरुण सरनाईक यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या आवाजातील गीतं आज देखील आपल्याला हृदयस्पर्शी वाटत राहतात. म्हणूनच त्यांच्या कलासंपन्न व्यक्तिमत्वामुळे मराठी सिनेमाला अरुणोदय पाहता आला. अगनार निर्मित नरा म्हणून डंक वाजतो घरोघर, पण पुरुषा पोटी जन्मणारीचा सांग कशाचा आधार.